हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितले असेल की तलाठी पदाची जाहिरात येत्या काही दिवसात लवकरच येणार आहे. तर एकामागे एक अशा भरपूर जाहिराती आता येणार आहेत. तर आपण अभ्यासामध्ये कसल्याही प्रकारचा खंड नाही पाडायचा, कारण येत्या काळात एखादी पोस्ट मिळणे लवकरात लवकर शक्य होण्यासाठी आपण अभ्यासामध्ये राहिलं पाहिजे. तर एक चांगली खबर आहे तुमच्यासाठी. येत्या काही काळात तलाठी या पदालाच ग्राम महसूल अधिकारी असे म्हणतात. तर येत्या काळात तलाठीच्या भरपूर पदं निघणार आहेत अशी एक जाहिरात म्हटल्यापेक्षा एक नोटिफिकेशन आलेलं आहे. तर म्हणजे विधानसभेत त्याच्याविषयी चर्चा झालेली आहे. तलाठी ग्राम महसूल अधिकारी तब्बल 1700 पदे हे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे जवळजवळ 1700 पदाची भरती जाहिरात लवकरच येणार आहे तलाठीची. तर आपण त्या दिशेने अभ्यास करायला सुरुवात करावी. तर आपण पूर्ण हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत चर्चा केली. त्या चर्चेमध्ये हा विषय आज निघाला. तर लवकरात लवकर ते पदे भरण्यासाठी ते जाहिरात काढणार आहे. तर त्यामध्ये एक हे आहे की जसं की ही जाहिरात जसं की महसूल विभाग घेईल की MPSCद्वारे भरण्यात येईल हे एक अजून निश्चित झालेलं नाही आहे. लवकरच निश्चित होऊन ते पदे भरण्यात येतील. तर शक्यता कमी आहे MPSCद्वारे घेण्यात येतील तलाठीची पदं असं मला वाटतं. पण शक्यता टाळता येत नाही. जर जाहिरात आली तर सेपरेट येईल, नाहीतर मग MPSCद्वारे ही जाहिरात येईल क्लर्कसोबत. तर टोटल विधानसभेमध्ये मांडलेला हा मुद्दा आहे. तर काय मुद्दा मांडला बावनकुळे यांनी आणि एका मंत्र्यांनी त्यांना प्रश्न केले, तर त्यांनी त्यांच्यावर उत्तर काय दिलं ते आपण बघूयात. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. राज्यात तलाठी पदे रिक्त असल्याबाबत. तर हे टोटल हे तुम्हाला वाचून दाखवतो मी. सॉरी. तर बघा, हे थोडं झूम करून दाखवते तुम्हाला. श्री काशीनाथ महादू दाते सर, सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील. त्यांनी काही प्रश्न केलेले आहेत. जसं की राज्यात महसूल विभागात 3000 पदे रिक्ते असून त्यापैकी 2471 पदे तलाठ्याची असल्याचे दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी निदर्शनात आले आहे. हे खरे आहे का? हा पहिला प्रश्न त्यांनी केलेला आहे दाते सरांनी. प्रश्न दुसरा त्यांनी असा केलेला आहे, तसेच 7/12 शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती रीतीवर देखरेख करणे, निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांना करावी लागतात. हे खरे आहे की नाही? तसेच सध्या नंबर 3चा मुद्दा, तसेच सध्या एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावाचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाठ्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे खरे आहे का? मुद्दा चौथा, असल्यास उकत प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या भरतीबाबत कोणतीही कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाचे कारणे काय आहेत? हे त्यांनी प्रश्न केलेले आहेत. तर श्री चंद्रशेखर बावनकुळे हे आपले महसूल विभागाचे मंत्री आहेत. यांनी त्यावर उत्तर दिलेले आहे. महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 14/10/24 अन्वये तलाठी संवर्गाची पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आलेले आहे. म्हणजे तलाठीला आता ग्राम महसूल अधिकारी असं म्हणण्यात येत आहे. पोस्ट हीच आहे, फक्त त्याचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे. तलाठीच्या ऐवजी त्याला आता महसूल अधिकारी असे म्हणण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदे रिक्त आहेत. म्हणजे 1700 पदासाठी जाहिरात येणार आहे तुमची.
हे खरे आहे असं त्यांची बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. 3, 4, 5 रिक्त असलेला ग्राम महसूल अधिकारी म्हणजे ह्या 3 ते 4, 5 हा जो वरचा आहे 3, 4, 5 हे प्रश्न जे केले त्यावर त्याचं उत्तर आहे 3, 4, 5. रिक्त असलेला ग्राम महसूल अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पडण्यात येत आहे. तलाठी पदभरती 23 बाबत एकूण 4,793 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 23 मध्ये 4,793 पदासाठी जाहिरात आली होती आणि बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी दिलेली असेल. आज रोजी अखेर एकूण 4,212 उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले असून त्यापैकी 3,850 उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झाले आहेत. सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची मी हे हायलाईट केलेलं आहे. हे बघा, सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे आता लगेच येत्या काही दिवसातच ही जाहिरात येणार आहे. तर हे एक आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने अभ्यासाला सुरुवात करावी, जेणेकरून एखादी पोस्ट MPSCद्वारे किंवा तलाठी कोणतेही येणारी अपकमिंग एक्झाम कोणती असतो त्यामध्ये आपलं एखादी पोस्ट मिळालेली पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपले स्वप्न आपल्याला साकार करता येतील. ह्या माध्यमातून आपण आता आज ग्रुप Cची पोस्ट काढेल तर भविष्यात आपण ग्रुप Aची सुद्धा म्हणजे क्लास 1 अधिकारीची पोस्टसुद्धा काढणार आहात. पण नोकरी खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी जोरात अभ्यासाला लागा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.